नीता काय करून राहिली बाई? ए आई, तुम्ही आल्या का? मला माहीतच नाही कधी आल्या तर. नीता आम्ही आत्ताच आलो ग. आणि लगेच का नाही म्हटलं आईला, म्हटलं कुठं आहे म्हटलं. तर आहे ना म्हणे नीता आतमध्ये, तर म्हणून तुझ्या भेटीला आलो. मग मी तुम्हाला पाणी वगैरे देते. नाही पाणी वगैरे काही देऊ नको, आम्ही पाणी वगैरे पिऊनच आलो आहे. अरे कुठं कुठं पिला तुम्ही पाणी? तहानही नाही लागली तुम्हाला? नाही ग, तुझ्या घरचे अभिजी आहे ना, त्यांनी का नाही आम्हाला हॉटेलमध्ये उतरवलं होतं. मग आम्हाला नाश्ताही त्यांनी दिला आणि सर्व दिलं. तर मग आम्हाला काही आता काहीच नको, फक्त आम्ही तुला भेटायला बस आलो इकडे. आणि चाल ना तिकडे हॉलमध्ये, काय करते ते असं असं. मग तुम्हाला पार्टी दिली मग अभिजीने? हो, आता जवळ असल्यावर काय आम्हाला टेन्शन आहे, बहिणीच्या इच्छे. दोन जवळ आहे. तुमच्या गावात त्रास वगैरे झाला का? ग काहीच नाही झाला ग नीता. मी काय म्हणते, झालं का काम वगैरे झाले का तुझं? काही करू लागू का? नाही नाही, तुम्ही कशाला करता? तुम्ही आमच्या घरी पाहुणी नाही ना, बसा ना तुम्ही. बाई कोमल कुठे गेली? दिसून नाही राहिली. ती आंघोळ वगैरे करायला गेली असं. बापरे, आज का बरं एवढा उशीर झाला ग तिला? काही नाही ताई, ते कसं झालं आज का नाही, आता तुम्ही येणार आहे म्हटल्यावर आम्ही मग जरासं वेळच लागला ना मला काम करायला. आणि स्वयंपाक वगैरे करून ठेवला आहे तुमच्यासाठी सर्वांसाठी. आता जेवून घ्या तुम्ही. बाई आत्ताच आले आम्हाला भूक नाही लागली, आताच नाश्ता केला. काही नाही, मग करू आपण जेवण. आणि तुम्हाला लागली का भूक? तुम्हाला लागली असेल तर मग करू लवकर. नाही, आम्ही तर नाश्ताच केला. तुमच्या आजी नाही आल्या का? काही ना, बसल्या त्या तिथं बसल्या. त्यांच्याकडून काही जास्त येणे होत, दगदग होत नाही त्या, मग बसल्या. चला ना आपण हॉलमध्ये बसू. हो चाल ग नीता, मग थोडं गोष्टी वगैरे करू. हो चला. काय मग तुमची तब्येत वगैरे बरोबर आहे ना? कोमलची आजी, आता बरी आहे माझी तब्येत. माझी 2 दिवसा अगोदर तब्येत बिघडली होती. त्या दिवशी भरती किलोचं काल आणलं मला. आणि मग म्हटलं आता घेऊन या म्हटलं सगळं पाहुण्यांना, असं म्हटलं मी. बापरे, तुमची तब्येत बरोबर नव्हती, आम्हाला एक फोनही नाही केला तुम्ही कोणी? हो, यांची तर तब्येत बिघडली होती म्हणत होत्या. तुम्ही तर तिकडे गेले डायरेक्ट यांना विचारायला लागत होतं तब्येत. मी बरं झालं त्यांना विचारलं, नाहीतर त्यांनी आपल्याला काही सांगितलंही नसतं. सर्व लपून ठेवलं यांनी. बापरे, तुमची तब्येत बिघडली, आमच्या कानोकोणी एकही गोष्ट नाही दिली तुम्ही. बापरे, किती मानावं लागेल तुम्हाला पण. कोमल इकडे बरं बेटा. बोल ना काय म्हणत होती तू? त्यांनी सांगितलं नाही तर त्यांचं काहीतरी, पण तू मुलगी आहे ना आमची. तूही सांगितलं नाही का सासूबाईची तब्येत बरोबर नाही म्हणून आम्ही भेटीला आलो नसतो का? हो आई, मी त्यांना म्हटलं की मी कॉल करतेच नाही म्हणे, कोणाला सांगू नको म्हणे, तेही चिंतात पडतात म्हणे. मग मला यांनी फोन नाही करू दिला, इथं ताईने फोन नाही करू दिला, कोणीच नाही. आणि आपल्याला आणायचं आहे म्हणे सगळ्यांना. आणि असं आता कसं ठरलं म्हणे, आता हे नको करू म्हणे तू म्हणे, त्यांना सांगू नको म्हणे, येणार नाही म्हणे त्या, म्हणून यांनी असं केलं. नाहीतर मी सांगत नव्हती का? सांगितलं असतं आम्ही भेटीला आलो असतो लगेच सर्वजण. तीन बाई, तिचा काही दोष नाही आहे. आम्हीच म्हटलं तिले जाऊ द्या. आता तुम्ही आल्या ना, आता शेवटी माझ्या भेटीलेच आल्या असं होते ते. मी म्हटलं आता मला करमत नाही तर माझ्या सीने लिहा ना बा, मस्त गमते मला तुमच्यासोबत गोष्टी करतो तर. बा तुम्ही उभ्या आहे माझ्या घरी आल्यानं. बसा ना बा तुम्ही, मला चांगलं वाटू राहिलं. बसा ना तुम्ही. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आम्ही बसतो. आणि तब्येत कशी आहे सांगत जा मला थोडंसं काही. आम्ही कोणी तुमचं नसल्यावरच करता तुम्ही. काही सांगत नाही, काही नाही. मग आम्हाला कसं माहिती होईल? तुम्ही सांगितलं नाही तर आम्हाला कसं माहिती होईल? हो, असं करत नका जाऊ तुम्ही. पण समधी आहे ना. हो आजी, काही टेन्शन नका घेऊ ना. तुम्ही आल्या ना आता चांगलं, मला चांगलं वाटून राहिलं. सगळेजण आले तर बरं वाटते. कोमल सगळ्यासाठी नाश्त्याला घे बरं. नाही, चहा पाणी आम्ही सगळं करून आलो आहे बाहेरून. थोडा घे ना चहा, मग बरं वाटतं मलाही. हेच ना मी, मग बरं वाटेल तुम्हाला. जाऊ दे ना, दिवसभर आहेच ना मी. दुपारी पिऊ आपण 4 वाजता चांगला चहा सोबत. दुपारी शांततेत आपण सर्वजण चांगला चहा पिऊ. मग तिच्या इथं तेही नाही आला हो. आणि तिच्या इथं काय, शांतीच्या इथं सुरू होती, इनाला लागते ना. माय तिच्या इथं नाही तर मग कोणाच्या इथं होय? तिच्या इथं होय. काय बिचारे, भली एक बुडी स्टँडर्ड आहे हो त्याच्यातली ना बाई. बापकट आहे ना, बापकट लय आहे ना. एवढी म्हातारी बुडीन बापकट, तिची शान, तिचा तर तुम्ही आम्ही बोललो बापा. काय स्टँडर्ड बाई आहे हो बापा ते. हो, कोमलची आजी होय म्हणते ते. मी गोष्टीत ऐकलं होतं, स्टँडर्डवाली कोमलची आजी. बापा, एवढी श्रीमंत आहे का होती बुडी. बापकोट आहे बापा तिची. बापा लय श्रीमंत आहे म्हणते. आम्ही पाहिली, लग्नातच पाहिली बाई कोमलच्या. काय बाई बुडीनं म्हटलं लेहंगा घातला होता. आणि काय बाई तिचं त्या वयात घालणं, आणि पायात तोरड्या कान, तो काय आणि तिच्या कानातले बाई जवानपोरीने घालत एवढी महागीचे कानातले होते. हो माय, आपली नोकरी होती का हो बुडी? कोणत्या नोकरीवर होती तर बाई? तिच्या लग्नात का नाही अशी समोर करे बाई ती बुडी. सारे जण ओळखी त्या बुडीले. लय मोठी ऑफिसर होती म्हणते ती बुडी. आणि बम पैसा आहे, मग काय करून मेकअप हे ते आपल्यासारखी विचार आहे काय करून काय नाही.
कोमलची माहिती नाही वाटत एवढी शिष्ट. आणि बुडी तर जास्त हायपर स्टँडर्ड दिसते. मग कोमलची आई काय चांगली नाही राहत का? काय तिचं राई निवाण आहे पाहिजे ना तुम्ही. आता निघाली म्हणजे स्टँडर्ड आहे म्हटलं. आता ही नाही निवायच्या देखता का काही करण काय. पण बाई वया मनाचा हे केला पाहिजे, आदर केला पाहिजे मोठ्या माणसाचा. हा इवाया जवायच्या घरी गेलं म्हणजे बापा आम्ही नाही राहत असं. आम्ही तर पदर झाकूच राहतो. पण म्हटलं त्याला स्टँडर्ड दिसले बा. आपली कोमलची आई मर्यादेत राहते इथं आली का. ते श्रीमंत आहे. हा कोमल का अशा तिच्या घरची का यायची विषय डब्बल टिप्पल आहे. पण या पोराला पाहून दिल्ली म्हटलं पोरगी मस्त. हा तिच्या लग्नात तुम्ही होत्या नाही म्हणून आम्ही होतो. काय बाई जेवण, काय ग्रँड जेवण होतं बापा. आपल्या इकडे सारे लोक हप्प झाली येई नव्हते. काही पर्सेंटेजचं जेवण नाही दिलं म्हटलं. एवढे श्रीमंत आहे म्हटलं. तिच्या मायच्या घरी येशी म्हणते. पण इथं म्हटलं येशी घेतो म्हणते मागं तर ही नीताच कुरकुर करेन. नीतानं काहीतरी भांडण केलं आणि येशीच बंद करून टाकलं त्या पुरीचा. हो माय लयच आहे मग श्रीमंत मग ते. पण बिचारी समजूतदार लय आहे हो बाई. पण हाय पण एवढं गरीब पण गर्व नाही दाखवतो माय कधी ते तर नाही. हायच ते चांगली शिकली आहे सवरली आहे पण कधी दाखवते का शहाणपणा. नीता तरी एकदाची तोंडाई बोलून टाकते पण ते कधी बोलत नाही. नम्रतनच बोलते. कधी चांगलीच राहते कोणासोबत. पहा बरं चांगलीच आहे ना ते. आता एखादी पोरगी असते एवढी श्रीमंता घरची असते तर तोरा दाखवला असता माया बाबाच्या घरी माया मायच्या घरी. पण कधी ते नाव नाही घेत पोरगी. येऊ बाई ती पोरगी चांगली आहे. तवाच जमून राहिलं ना. नाही ते नितटली तर बात काढते घोडपिडा. मागं लागली तिच्या मागं. आता सुधारली जराशी. अशी कशी सुधारली तर बापा आता एकदमच. बापा आता नीताच येल पावल्याने जात बापा. तिच्यासोबत मार येईल पाडते बापा. भल्ली येलू राहते ना. काय चांगली झाली असं वाटते आपल्याला. हो बाई लय स्वभावात बदल आहे तिच्या. आता लय चांगली राहते. सोबत चांगली राहते. लय प्रेमान राहते. पण म्हणा बदलत असते. पो बदलत असते वागणं. तर असं ऐकलं का ह्या बुडीचा तर भला रंग आहे. आता अंतकलाचा पाहुणे तिच्या इथं ना. अंतकलाचा कोणता रंग हो. अंतकलाचा रंग नाही तर का. आता अंतकला तिथंच आहे 8 दिवस. आता पाहुणे जाईपर्यंत पाहुणीच्या बरोबरीची पाहुण्याची बरोबर आहे अंतकलीची. उद्या त्याचं लय दाट आहे आणि ते करते ना त्याच्यासाठी म्हणून त्याला बोलावते. आपण काही जाणवते का आपलं काही होत नाही. आणि आपण काही एवढं करत नाही. ते दोघी लय मैत्रिणी शांतीन अंतकली. मार दाट करा आणि आपल्याला नाही पडत बाबा दाट करणं. बातच बसतो कोणाली पण नाही वाटत बाई कोणाच्या घरी जाऊ म्हणून. किती पाहुणे समोर मला नाही चांगलं वाटत. चांगलं वाटत तिला सगळं चांगलं वाटतं अंतकलीले. कशा कोण म्हणतात तिला बोलावलं म्हणते जाते बिचारी. तिला लय जबरदस्ती करते त्या. मग जाईन नाही तर काय मी गेले असत्या म्हटलं तुम्हाला बोलावलं असतं तर असं आहे ते. एवढं जर कोणी जिवाळा लावल्यावर कोणाला वाटते ते एकटीच आहे. आणि काय करून कोणासाठी ते जवळ करते ना. दुखण्या सुकण्याले काही पैसे लावते तिचे लेकरच लावते ना बाई. शांतीचे पायावर एवढे चांगले संबंध आहे त्याचे. नाही तर कोणी कोणाला पुसत नाही म्हटलं उलीच गेलती ना. मग ती तब्येत बिघडली तर धावूनच जाते ना ते. म्हणून करते फुकट करते. कोणी कोणाचं मतलब शिवाय नाही म्हटलं कोणती गोष्ट. मी मतलब असल्याशिवाय कोणती गोष्ट करत नाही आजकाल. कामं झाले का लय जण पाहिले असे. मतलब झाला का बस सोडून देणारे लय पाहिले. पण ते तसे नाही आहे. अंतकली तशी नाही आहे ते तशी नाही. म्हणून त्याची दोघीचं पट्टी हो बाई.